नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर त्यांच्यावरती इतक्या पद्धतीने व्हिडिओ करतायत, त्यांच्या गाण्याचा आढावा घेणारे, त्यांची जी सगळी सांगीतिक कारकीर्द आहे, म्हणजे आपला विश्वास बसू नये असे कोणीतरी व्यक्तिमत्व आपल्या प्रत्यक्ष समोर या पृथ्वी तलावर होऊन गेलं, अशी ती घटना होती. स्वाभाविकच त्याच्यावरच्या प्रतिक्रिया तशा पद्धतीनं उमटणं. पण मला आज त्या निमित्ताने एक थोडासा वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवायचा आहे. त्यांना श्रद्धांजलीपर मी जी उसंतवाणी लिहिली होती ती सुरुवातीलाच तुमच्यासमोर ठेवतो. ती उसंतवाणी अशी होती: आशाताईंना श्रद्धांजली म्हणून अर्पण केलेली. मधुर स्वरांची मावळली आशा, दाटली निराशा काळजात. आशादायी सूर घुमतो कानात, साठतो प्राणात अलवार. स्वर्गातला गळा आला धरेवर, गाऊनी सुस्वर तृप्त केले. आभाळात जसा संचारला पक्षी, ठसवून नक्षी परतला. कानी ओतले गा अमृताचे घडे, आनंदाचे सडे अंगणात. स्वर्गी जातो सूर गेला परतून, काळीज फाटून गेले आज. कांत म्हणे दान मधुर स्वरांचे, कोणत्या जन्मीचे पुण्य आहेसे, कोणत्या जन्मीचे पुण्य आहेसे. ज्यांनी कोणी प्रत्यक्ष आपल्या हयातभर लताबाई आणि आशाबाईंना बघितलं, गाताना बघितलं, जिवंतपणे ज्यांच्या दंतकथा बनून गेल्या अशा हस्ती, त्याच्यामुळे त्यांच्या निधनाचं दुःख त्या सगळ्यांना होणं स्वाभाविकच आहे. आपल्या जन्माच्या आधी किंवा आपण हयात असताना त्या पूर्वीची एखादी गोष्ट असते, त्याच्याबद्दलच्या अशा पद्धतीची तीव्रता आपल्याला नसते. गीता दत्तचा आवाज आमच्या जन्माच्या आधी हरपला. रफी पण आम्हाला कळत्या वयात येईपर्यंत मोहम्मद रफीचं निधन झालं. किशोर कुमारही गेले. सैगल सारखा ज्याला जुने लोकांना अजूनही मान आहे आणि त्या रेडिओ सिलोनवरती आजही रोज सकाळी 7:30 ते 8च्या गाण्या शेवटचं गाणं आवर्जून सैगलचं लावलं जातं. नुरजा आहे, सुरैया आहे, कितीतरी असे आवाज होते की ते निघून गेले. तलत महमूद आहे. पण हा जो आवाज होता, लताबाई आणि आशाबाई, आम्ही प्रत्यक्ष जो बघितला, त्याची दंतकथा झालेली हयात असताना बघितली. त्याच्यामुळे त्याच्यावर तिथली एक तीव्रता, काळीज फाटून गेला असं वाटणं स्वाभाविकच. पण जो मला वेगळा मुद्दा ठेवायचा आहे तो ह्या दोघी गुणी कलाकारांच्या मेहनतीच्या बाबतीतला. त्यांना स्वर्गातली देणगी होती, जन्मजात गळा होता, बुद्धिमत्ता होती. ह्या दोन गोष्टी त्यांनी रियाज केला आपण समजू शकतो. पण जो दुसरा जो भाग असतो ना, याच्यासाठी या क्षेत्रामध्ये बाकीच्या ज्या तडजोडी कराव्या लागतात, जी मेहनत करावं लागते, ती मला आजही कितीतरी गुणी कलाकार करताना दिसत नाही. त्यांच्या रेकॉर्डिंगचं शेड्यूल जर तुम्ही बघितलं असेल तर किती हेक्टिक असायचं. तेव्हा काही सोयी सवलती नव्हत्या प्रवासाच्या. अशाही काळामध्ये त्या प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये सोयी सवलती नव्हत्या. तांत्रिक फारसं पुढारलेलं नव्हतं. अगदी कितीतरी ठिकाणी साधं महिलांसाठी टॉयलेट नसायचं आणि कसे कुचंबणा व्हायची वैदा रहमान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. स्टुडिओ, चित्रपटाचा सगळा उद्योग आज जो आपल्याला ज्या पद्धतीचं ग्लॅमर दिसतंय, तसं बऱ्याच म्हणजे ह्याच्यातलं कितीतरी विचित्र विरोधी असं चित्र जुन्या काळात होतं, जेव्हा लताबाई किंवा आशाबाई ह्या प्रत्यक्ष ह्या क्षेत्रात आल्या होत्या तेव्हा. आणि त्या माझी मेहनत केलेली आहे, त्याच्यामुळं अगदी केवळ नुसतीच मेहनत केली अशातला पण प्रकार नाही. बऱ्याच वेळा समोरचं काय कसं काम करतंय ते ओळखून त्या पद्धतीनं आपल्या अटी शिथिल करणे किंवा मानधन न घेणे. अगदी दासू वैद्यसारख्या आमच्या मित्राने आत्ता आठवण लिहिलेली. भेट चित्रपटासाठी आशाबाई कशा आल्या, सगळे थांबलेले होते, आशाबाई गायल्या आणि ते मानधनाचा चेक वापस करून कशा गेल्या. कोणी असं म्हणेल की बाबा ठीक आहे, आता त्यांना पैशाची गरज नसेल म्हणून त्यांनी तसं केलं असेल. मुद्दा तसा नाहीये. आजही मी गुणी कलाकार, मी गेले 10 वर्ष या छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतासाठी आम्ही काही एक उपक्रम चालवतो. आणि बरेच असे ज्याला दर्जेदार म्हणता येईल किंवा ज्याला कलेचा गाभा जपला असे म्हणता येईल असे उपक्रम आम्ही करतो. आणि अपेक्षा अशी असते की जे गुणी कलाकार आहेत त्यांनी काही अगदी मोफत समाजसेवा म्हणून काम करावं असं नाही, पण आवाजच्या सवाद त्यांनी बिदागी मागू नये, कारण की त्या कामासाठी त्याचं महत्त्व राहावं म्हणून. पण आजही जी गोष्ट यांना कळत नाही, तिकडे मोहम्मद रफी असो, आशाबाई असो किंवा लताबाई असो, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सगळे जुने लोक, तुम्ही कितीतरी यांच्या मुलाखती बघा किंवा काही बघा, जेव्हा छोटी एखादा प्रकल्प असायचा आणि त्याच्यासाठी फारसे पैसे नसायचे, यांनी कधीही मानधनासाठी खळखळ केलेली नाही. उलट यांनी आपणून त्या लोकांना मदतीचा हात पुढे दिलेला आहे.
मग ही गोष्ट आजचे कलाकार का विसरतात? आशाबाईंना आज श्रद्धांजली वाहत असताना किती कलाकार असे आहेत आत्ताच्या घडीला, एक बऱ्यापैकी संपन्नता ज्यांच्याकडे आहे आणि त्यांना तुलनेने त्यांनी जी मनात कल्पलेली त्यांची जी किंमत आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी किंमत घ्यायची आहे, त्याला तयार नाहीत. आज तुम्ही आशाबाईंचं नाव घेता आहात, त्यांचे कितीतरी त्यांचे तर असे काय म्हणतील अल्बम जुन्या भाषेत आपण म्हणायचो. मराठी गाण्यांच्या बाबतीमध्ये कसं व्हायचं की ते सगळं रेकॉर्डिंग स्टुडिओ, ते कलाकार हे सगळं परवडायचं नाही. जुना तर एक असं प्रकरण सांगतात बरेच जण की जेव्हा हिंदीसाठी कोणी स्टुडिओ बुक केलेलं आहे, कलाकार घेऊन ठेवलेले सगळं आहे, पण त्या स्टुडिओ ज्यांनी बुक केलं त्याचं ते शेड्यूल लांबलं किंवा दुसरा गायक आला नाही, ह्या सगळ्या पोटी ते तसंच बंद व्हायचं आणि ते कलाकार तर बोलवले, त्यांना तर मानधन दिलेलं असायचं. अशा वेळी जे बाकीचे सगळे रेकॉर्डिंगला तयार असणारे लोक असायचे त्यांना हे सगळे मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या असायच्या ग्रामोफोन रेकॉर्डच्या वगैरे, ते आवर्जून अशा वेळी सांगायचे की जर असा रिकामा वेळ भेटला तर आम्हाला सांगा, आम्ही दुसरं काम त्याच्यात करून घेतो जे कमी पैशाचे आहे. या सगळ्या प्रकल्पांसाठी आशाबाईंसारखे एक मोठे मोठे कलाकार कसं काय वेळ देत होते बरं? जे आपली ठरलेली जी काही शुल्क आहे, पैसे आहेत ते बाजूला ठेवायचे. मग हे आजच्या कलाकारांना का नाही कळत? उलटे ह्यांनी तर आता त्या कॉर्पोरेटच्या नादाला लागून नावाच्या सवा अशा बिदाग्या करून ठेवलेल्या आहेत. बरं, त्याच्यातही माझं म्हणणं नाही, तुमची व्यवहारिक काही सोयी गैरसोयी असू शकतात, पण त्याचा जो दुसरा भाग आहे कलेचा आत्मा जपण्यासाठी म्हणून आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक वेळी कलेचं मोल करता येत नाही. मजरूने लिहिलेलं, आशाबाईंनी, लताबाईंनी गायलेलं आहे खरं तर, हम है मता कू चाओ बाजार की तरह, उठती हर निगाह खरीददार की तरह. असं वेशेसारखं असं कलेला मांडून ठेवता येत नाही की कुणीतरी ग्राहक येईल आणि आपण आपला त्याला देहभोग देऊन पैसे कमवूत, तसा कला भोग देऊन पैसे कमवूत, असं नाही करता येत. हसरत जयपुरींचा एक फार सुंदर किस्सा आहे, त्यांनी मुलाखतीत सांगितलेला. जनक जनक पायलबाजी चित्रपटासाठी व्ही शांतारामनी साईन केले, त्यांनी गीतं लिहिली, वसंत देसाईंचं सुंदर संगीत आहे त्याला. आणि मुलाखतीत विचारलं की तुमचे तर इतके मोठे बिदागी होती, तुम्ही कसं काय व्ही शांताराम बॅनरसाठी काम केलं? त्यांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. त्यांचं म्हणणं होतं की अगर कोई गाना अन्ना साहब के हाथ लग जाता है, म्हणजे व्ही शांताराम, तो उसको 4 चांद लग जाते हैं. त्याच्या पुढे हे बिदागी वगैरे गोष्टी फार छोट्या आहेत. आणि खरंच तसं सिद्ध झालेलं आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या चौकटीमध्ये का होईना, सत्यजित रेच्या बाबतीमध्ये कितीतरी मोठ्या कलाकारांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही कधीच त्यांना अटी घातल्या नाहीत काम करण्यासाठी. त्यांनी त्यांच्या सगळ्या एकूण बजेटमध्ये जे काही पैसे असतील ते आम्हाला सांगितले आणि आम्ही ते मंजूर केले, कारण की सत्यजित रायकडे काम करायला मिळणं हीच मोठी गोष्ट होती. ही गोष्ट आजच्या कलाकारांना का लक्षात येत नाही? आशाबाई आणि लताबाईंच्या बाबतीमध्ये नेहमीच ही बोंब केल्या गेली. त्यांनी कशा पद्धतीनं अटी घातल्या, दुसऱ्या कलाकारांचं करिअर कसं बरबाद केलं, ते किती पैसे घ्यायच्या, काय काय वाटेल त्या गोष्टी. पण जवळपास 1990 पासूनच्या नंतर मी बघितलं की बाकीचे कलाकार पुढे यायला लागलेत आणि वयाप्रमाणे म्हणा किंवा नवीन संगीताचे म्हणा तुलनेने ह्यांची गाणी खूप कमी झाली. मग दुसऱ्यांना संधी होती, त्याला आता 30-35 वर्ष झालेली. इतका मोठा कारकीर्द संपली, म्हणजे साधारणतः 1950 ते 1990 हे 40 वर्ष लताबाई आणि आशाबाईंसाठी खूप म्हणजे त्यांचं डॉमिनेशनची होती, प्रभावाची होती. बरोबर आहे, 40-50 वर्ष म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. पण त्याच्यानंतर त्याला आता 30-35 वर्ष झालेत ना. मग बाकीचे किती असे कलाकार पुढे आले, किती अशा कलाकारांनी व्यावसायिक पातळीवरती तर कामं केली, पण इतकी कन्सिस्टन्सी, इतकं सातत्य दाखवून. ऋतू हिरवा सारखा एक वेगळा प्रकल्प सिद्धार्थ फडकेंबरोबर आशाबाईंनी जेव्हा अप्रतिमरित्या केला, त्याचं जे काही मानधन असेल ते मला नाही वाटत त्यांचे त्या काळातले जे चालणारे गाणे होते तशासारखे झालेले असतील. माहेरची गाणी म्हणून लताबाईंनी एक महानोरांच्या ह्याच्यावरती केलेले, असे तुम्हाला मी कितीतरी सांगून देऊ शकतो की ही जी सगळी गाणी आहेत आपल्याला जी दिसत आहेत ही अप्रतिमरित्या समोर आलेली, ती व्यावसायिकतेतून आलेली नाही आहेत. त्यांनी व्यावसायिक पातळीवरती केलेली कामं वेगळी. आत्ताच्या मी गुणी कलाकार, आणि ही काय फार मोठी गोष्ट म्हणत नाही. मी छत्रपती संभाजीनगरला राहतो, मी ज्या मराठवाड्यामध्ये शास्त्रीय आणि सुगम संगीतासाठी काही एक काम करतो, आणि तेव्हाही पाहतो मी अतिशय गुणी असलेले कलाकार सुद्धा, त्यांना कलेशी त्यांची बांधिलकी नंतर आहे, व्यवसायाशी बांधिलकी असेल ह्याचं आधी आहे, ह्याचं दुःख होतं. सामान्य कुतीच्या कलाकारांनी पैसा करत राहावं मी समजू शकतो. ह्या ज्या मोठ्या कलाकार आहेत किंवा ज्यांना गझला गायच्या होत्या, रफी साहेबांनी तर गझला गाण्यासाठी म्हणून खय्याम साहेबांकडं कितीतरी दिवस आपलं शूटिंग वगैरे सगळं बाजूला ठेवून तसा रियाज करणे, आणि प्रत्यक्ष तशा आजही त्या यूट्यूबवरती उपलब्ध आहेत, ज्या फारशा गाजलेल्या नाही आहेत.
त्याची तशी कोणी फारशी दखलही घेतलेली नाही. उलट आपल्याला एक काहीतरी वेगळं काम करायला मिळालं याचा आनंद रफी साहेबांना झालेला आहे. मिरेवरचा एक मोठा प्रकल्प लताबाईंनी केलेला आहे हृदयनाथ मंगेशकरांच्यासाठी. आशाबाईंनी जनाबाईंचे फार सुंदर गाणे गायलेले आहेत. किती जणांना माहिती आहेत ते. आणि हे काही व्यावसायिक प्रकल्प नाही आहेत. ह्यांनी स्वतःवरून असे एखादा जेव्हा प्रकल्प समोर येतो, नाही हे केलं पाहिजे कारण की आपली कलेची बांधिलकी आहे. आज आशाबाईंना श्रद्धांजली वाहत असताना आमचे आजचे गुणी कलाकार हे सगळे व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन कलेशी पण बांधिलकी असते हे कधी समजून घेणार. आणि जर तसं समजून घेतलं तर आशाबाईंसारख्या लताबाईंसारख्या मोठ्या कलाकारांना तुम्ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करताय असं नाही. कला त्याच्यातूनच पुढे जाती जी कलेसाठी जे लोक मेहनत करतात त्याचा कुठलाच हिशोब करता येत नाही, त्याचं काही ठरवता येत नाही त्याची किंमत, बस ते करावं लागतं. आणि तो जे एक पागलपण असतं कलेसाठीचं सगळं झोकून देऊन करायचं. लताबाई असो किंवा आशाबाई असो ह्यांनी आयुष्यभर ह्यांच्यावरती टीका करणारे कितीही करो, पण त्यांनी ज्या निकोप पद्धतीने कलेची साधना केली, निखळ अशी कला आमच्या समोर मांडली, व्यावसायिक कामांच्या जोडीनंच अव्यावसायिक असलेली कामं पण समोर ठेवली, मला ह्याचं मोल फार वाटतं. आशाबाईंना श्रद्धांजली अर्पण करत असताना आजच्या गुणी कलाकारांनी ह्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करावा. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज